लांबोळा गोमाई नदी पात्रावरील संरक्षण भिंत कोसळली, निकृष्ट कामाचा पर्दाफाश, ठेकेदार अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लांबोळा जिल्हा परिषद DPDC निधीतून उभारण्यात आलेली गोमाई नदीकाठावरील संरक्षण भिंत अवघ्या 2-3 महिन्यातच कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली ही भिंत इतक्या कमी कालावधीत कोसळल्यामुळे कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार भिंत बांधताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. मातीमिश्रित वाळू, डबर वापरून बांधकामातील निकृष्ट दर्जाचे काम व निकषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले आहे. परिणामी पहिल्याच पावसात किंवा पाण्याच्या दाबात ही भिंत कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी ठेकेदार आणि संबंधित अभियंता यांच्यात संगनमत झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. शासनाच्या निधीचा अपव्यय करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान पंचायत समितीच्या बांधकाम विभागाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून कामाचे तांत्रिक परीक्षण आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे. सरकारच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह. या घटनेमुळे शासनाच्या विकासकामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित अशा कामांमध्ये हलगर्जीपणा होत असेल तर भविष्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.